हाय, मी अपेक्षा. तर आम्ही चाललो होतो आज कोपरगावला. तर आज कोपरगावला आहे ना मम्मीचा आणि माझा सत्कार होता महिला दिनानिमित्त. आणि फॅशन शोमध्ये माझा नंबर आला, त्याच्यामुळे पण बोलवलेलं होतं मला. सगळ्यात आम्ही ना सरांच्या शॉपवरती गेलो सामान घेण्यासाठी पार्लरचा. आणि आम्हाला एक तिथं नवीन खुर्ची आवडली, तर आम्ही ती खुर्ची पण घेऊन टाकली आयब्रोसाठी. तर नवीनच आलेली होती, महिला दिनानिमित्त ऑफर पण चालू होती सरांकडं. मग आम्ही मस्त नवीन खुर्ची घेतली. आणि इकडं नंतर आम्ही बॅग बघायला गेलो. मला ट्रॅव्हलिंगसाठी बॅग घ्यायची होती आणि मॅडमसाठी गिफ्ट द्यायचं होतं आम्हाला महिला दिनानिमित्त. आम्ही मॅडमच्या पार्लरमध्ये पण गेलेलो आणि मग मॅडमला मस्त पर्स घेतली आम्ही. तर मॅडम आम्ही बॅग आणि ते घेऊन आधी सत्कार करणार होते, त्या ठिकाणी गेलो. तर इथं सगळ्यात पहिले माझी माहिती सांगितली सर्व महिलांना. त्याच्यानंतर मग फेटा बांधून मस्त शाल देऊन माझा सत्कार केला. त्याच्यानंतर मम्मीचा पण केला सत्कार त्यांनी. आणि कार्यक्रम खूप मस्त झाला. तिथं फ्रीमध्ये मेकअप पण दाखवले आणि उद्या पण कार्यक्रम आहे तिथे. तर खूप मस्त नियोजन केलेलं होतं कार्यक्रमाचं आणि माझा सत्कार केला. खूप मस्त वाटलं मला. आणि मी तिथे गेल्यामुळे त्या सरांना पण खूप आनंद झाला. आणि माझ्यानंतर लगेच मम्मीचा पण सत्कार केला त्यांनी. आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच गेलो मॅडमच्या पार्लरवरती. कोपरगावमध्येच मॅडमचं पार्लर पण. आणि त्यांच्याकडे एवढे स्टुडंट शिकण्यासाठी. तर माझी मैत्रीण पण आलेल्या होत्या बोजाड्यावरून आणि एक गाडीकरताही आलेल्या होत्या वैजापूरवरून. तर आम्ही सर्वांनी मिळून मॅडमला मस्त पर्स दिली गिफ्ट. त्याच्यानंतर घरी जाता जाता आम्ही लगेच थंड घेतलं, कारण खूप ऊन होतं बाहेर. थंड घेऊन डायरेक्ट घरी आलो आणि नवीन खुर्ची आम्ही लगेच पार्लरमध्ये ठेवली.